नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल. बाळांनो, आज युट्यूबला तुमच्यासाठी मी असं एक प्रकरण घेऊन आलोय. प्रकरण म्हणजे मजुराचं प्रकरण, पण त्याच्यामधला एक छोटासा टाईप मी घेऊन आलोय. आज जवळ-जवळ 9 महिन्यापासून बऱ्याच वेळा मला कमेंट आल्या, की सर आम्हाला मजुराच्या प्रकरणामधलं मजूर, स्त्रिया, पुरुष, मुलं त्यांचं एकमेकांनी एवढे जे कामं करतात का नाही, अशा स्वरूपाची उदाहरणं घेऊन या. आज मी तुमच्यासाठी ते उदाहरण घेऊन आलोय. ही उदाहरणं फक्त आणि फक्त 4 प्रकारची विचारतात. याचे 4 प्रकार आहेत हां. हे उदाहरण विचारण्याचे 4 प्रकार आहेत. तर आज मी तुमच्यासाठी यावर आधारित असणारी 4च्या 4 प्रकार मी घेऊन आलो. त्यामुळे आज हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, स्किप करायचा नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आता भरती तर निघाली या. बघायचं प्रमाण थोडंसं तुमचं कमी झालंय दिसतंय आम्हाला जरा. पण असू द्या का थोडंसं तुम्ही ग्राउंडवरती जास्त जोर दिला या. काही हरकत नाही. एवढं फॉर्म भरायची मुदत संपली की थोडंसं अभ्यासाकडे पडलं का, अभ्यास बी केला पाहिजे, लेखीला मार्क बी पडले पाहिजे. नुसतं ग्राउंडचा बी उपयोग नाही काय. बरोबर आहे? त्याच्यामुळं काय, की आता थोडंसं चांगले-चांगले व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. ते पण बघायला तुम्ही सुरू करा. मुलांनो, पुरुष, स्त्री आणि मुलं यावर आधारित असणाऱ्या उदाहरणाचं आपल्याला बघायचे. त्याच्या अगोदर बाळांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उदाहरण प्रकरण आपलं आवडलं तर लाईक करा. कसं वाटतंय त्याची कमेंट पण करा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. करून आता जी भरती चालू आहे, या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना आपण जे व्हिडिओ टाकतोय त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके. चला बाळांनो, पुरुष, स्त्री आणि मुलं. त्याच्या अगोदर बाळांनो, सगळ्यांना जवळ-जवळ आता माहिती आहे, की आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं ॲप टाकलं होतं. जवळ 9 महिन्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲप घेतलं, खरेदी केलं, बघतायत पण. बऱ्याच जणांचं ॲप बघून पण पूर्ण झालेलं आहे. आणि नुकतीच आपण आता पहिली बॅच पूर्ण झाल्यानंतर दुसरी पण बॅच एक 8 दिवसापासून आपण लॉन्च केली आहे. आणि त्या बॅचची पण फी आपण कमी केली. ₹1,500 आपण पहिली बॅच दिली 9 महिन्यासाठी. आता आपण नवीन बॅच घेतली आहे, ते आपण 6 महिन्यासाठी फक्त आणि फक्त ₹99 तुमच्यासाठी आपण दिली. त्या विद्यार्थ्यांना अजून बॅच घ्यायची असेल, बॅच घ्या. जर तुमच्याकडे कमी आहे, तर बॅच आपल्या ताब्यात असेल, तर अचानक एखादं प्रकरण, एखादं उदाहरण आडलं, की आपण लगेच तिथे जाऊन ते बघू शकतोय ना. त्याच्यामुळे हक्काचा जसा मोबाईलमध्ये आपला बॅलन्स असतो, की कुणाला वाटलं की आपण फोन करू शकतो या, तसं भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये आपली बॅच पाहिजे. कधी वाटलं की मोबाईल ओपन केला, की बघितला की त्या टाइपमध्ये शोधायचं. मग इतकं काम तुझं सोपं आहे. बाप काय थोडीफार पैशाची आहे, खर्च करा आणि बॅच घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा पोलीस व्हायचा मार्ग सुकर होईल. ओके बाळांनो, तर त्यांना बॅच हवी असेल तर बॅच घ्या, तर काम चालू ठेवा. चला बाळांनो, मजुराचं प्रकरण त्यातला पुरुष, स्त्री आणि मुलं हे प्रकार आपण बघतोय. चला थोडंसं तुम्हाला मी पटवून देतो. घ्या आता. त्याच्या अगोदर मला सांगा, हे मुलं, पुरुष, स्त्री आहे की नाही, यात बाळांनो मोजून फक्त 4 प्रकारची उदाहरणं आहेत. आणि हे तुमच्या डोळ्यामध्ये साचवायच्यात किंवा अशा प्रकारचं उदाहरण आलं, की आपल्याला अशा प्रकारे करायचंय. 4च प्रकारची उदाहरणं आहेत. आता नेमकी 4 प्रकार कसं आहेत, त्याच्यासाठी बघा मी पुढं आहे नाव दिलंय. 1, 2, 3, 4 अशी. तर मग तुम्ही लक्षात घ्या, की या पहिल्या प्रकारचं उदाहरण ओळखायचं कसं? ऐका आता. मला सांगा, मी तुम्हाला तेच काम असतानाची बरीचशी उदाहरणं शिकवल्यात. सांगा बरं. तेच काम हा शब्द आला आपण काय करायचो? काय? पहिला भाग वर, हे काय असा? 30 मुलं 40 दिवसात. वर आणि खाली काय करायचो? पुढच्या भागातला जो कोण आहे का नाही, तो खाली. आता समजा हा फक्त 40 असता, तर 40 लिहिला असता खाली. पण हे वाढलं ना, कळलं का हे वाढलेलं? ते वाढलं ना, म्हणजे क्रिया तर आपली काय आहे? त्याच कामामध्ये खालून वर भाग द्यायचा आहे. पण इथं मात्र अडचण आहे, की मुलं, पुरुष वगैरे अशा टाइपचं उदाहरण येतात. मी अगोदरच सांगितलं की तुम्हाला ओळखायचं. ऐका आता ओळखायचं कसं आहे का? तर पहिला जो प्रकार आहे का, त्या पहिल्या प्रकारामध्ये 30 मुलं 40 दिवसात काम करतात. हा अर्धा भाग तुम्हाला दिलाय बघा त्यांनी. काहीच अडचण नाही. काय? 30 मुले 40 दिवसात काम करतात. अडचण काय? की पुढच्या भागातला एक जण खाली आणायचा आहे. एकच जण आहे ना, पण इथं बरेच जण दिसतात असं. तर तेच मिटवायचंय.
मग प्रकार ओळखायचा कसा? बघा असा, की काहीतरी मुलं स्त्रिया एकमेकांनी एवढं काम करतात. असा हा पहिला प्रकार ओळखायचा. मग त्याच्यासाठी काय माहिती आहे का? अशी उभी एक रेष मारायची. उभी रेष मारायची. आणि अर्थ काय सांगा बरं? 16 जी मुलं आहेत ती मुलं पुन्हा एवढं काम करतात 4 पुरुषांनी एवढं. लिहायची गरज नाही, पण तरी पण मी लिहितोय बरं का. 16 मुलं 4 पुरुषांनी एवढं काम करतात. म्हणजे दोघं समान कामं करतात. साहजिक आहे की मुलांची संख्या का जास्त आहे माहिती आहे का? मुलं बारकी असणार आणि पुरुष मोठे असणार. मग लहान मुलांनी किती जरी काम केलं तरी ती काय पुरुषांवर होणार आहे का? त्यामुळे मुलांची संख्या जास्त घ्यावी लागेल. तेव्हा ते पुरुषांची बरोबरी करतात. मग आपण समान दाखवले. कळलं का? 16 मुलं 4 पुरुषांनी एवढं आणि या आता तर 40 पुरुष. मग पुरुषाखाली पुरुष लिहा. तर 40 पुरुष किती दिवसात करतील आणि यांचा करा तिरकस गुणाकार आणि त्याला घेऊन या अलीकड. आता तिरकस गुणाकार करण्यापेक्षा एक काम करा. हा पुरुष 4 वरनं 40 झाले. म्हणजे कसे झाले? 4 10 40 आहे की नाही? 4 10 40. इकडं पण सोळून 10 किती रे? सोळून 10 160. कळतंय का बघा? कळतंय का बघा? आणि मग आता त्या 160 ला आणा मांडा इथं. लावा भाग. संपलं उत्तर. सांगा काय करणार बघा? हे पोरांनो काय करणार सांगा? शून्याला शून्य गेला. अजून सांगा बरं काय करणार? 4 1 4 4 चोक 16. असं काय अडचण नाही. लावा परत भाग. तुझ्या निम्मा 2 आणि तुझ्या निम्मा 15. आणि तुम्हीच सांगा 15ला जर 2 ने भागलं तर किती रे? 7.5 दिवस. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा? कुठं कळलेलं नाही. संपलं माझं उत्तर. म्हणजे तुम्हाला ही क्रिया तोंडी कळती का बघा? नसेल तर तिरकस गुणाकार करा आणि इकडे घेऊन या. माझी काय अडचण नाही. आणि तिकडून इकडं आणला की फक्त भाग द्यायचं काम करायचंय. संपलं उदाहरण. कुठं नाही कळलं सांगा? चला अजून पुढचं बघूया. चांगलं समजेल जरा आता. बघा आता काय म्हटलं या? 18 पुरुष 24 दिवसात एक काम करतात. विषय फक्त राहिला काय? की त्याच कामामध्ये खाली एक जण आणायचा आहे. आणि तो आणण्यासाठी एका बाजूला यायचं. कसं? बघा बर. 8 पुरुष पुन्हा एवढं काम करतात. 12 मुलांनी एवढं. कळलं का? हे लिहून घ्यायची काय गरज नाही बरं का पुरुष आणि मुलं. पण मी समजण्यासाठी लिहितोय. 8 पुरुष 12 मुलांनी एवढं काम करतात. तर 36 मुले. तर किती पुरुष? आता तोंडी सांगायचं बघा मला. कशात त्रिकच करता सांगा बरं? 12 त्रिक 36 ना? मग 8 त्रिक काय रे? 24. संपलं. कळलं का बघा? आणि या 24 ला घेऊन इकडं. आणि मग काय झालं? 24 ला 24 कॅन्सल. जाग्या उत्तर किती मिळालं? 18 दिवस. नाही कळलं सांगा बाबा? अजून किती सोपं पाहिजे सांगा? आज तुम्हाला 4ही प्रकार अख्खी पोलीस भरती म्हणते की सर पुरुष स्त्रिया शिकवा. अशा टाईपची 4ही टाईप मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय बरं का? लय महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. परत या. एक काम बघा रे बाजरानो. 12 मुलं 18 दिवसात करतात. बघा तेच काम शब्द आला म्हणून छेदामध्ये. फक्त एक जण आणायचा आहे. त्या मिठू आपण चला. 3 मुलं पुन्हा एवढं काम करतात. 2 पुरुषांनी एवढं. है ना? तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात? आता मला सांगा 2 वरनं 18 जमतंय का नाही? जमत नसेल तर तिरकस नका करायचा. जमतंय ना? 92 18 तर 3 काय? 27. या 27 ला घेऊन इकडं. मांडा 27. लावा भाग चला.
9 दुने 18, 9 त्रिक 27, बरोबर ना? 3 एक 3, 3 चौक 12 आणि 4 दुने काय रे? संपलं. किती दिवस लागतील? तर बाळांनो 8 दिवस लागतील. कुठं नाही कळलं सांगा? किती दिवस लागतील बाळांनो? 8 दिवस लागतील. असा हा पहिला प्रकार आहे. कुणाला समाधान आहे सांगा बरं मला? कुणाला समाधान होता? आता बाळांनो आपण दुसऱ्या प्रकाराकडे चाललो. काही बदलला बरं का जरा आता. आता दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे किंवा आणि आणि. नाव लिहून ठेवा. याचं नाव काय? एकतर किंवा शब्द येतो आणि शब्द येतो. उदाहरणामध्ये. बघा बरं आलाय का? 6 पुरुष 8 मुले. आला का नाही? किंवा इथं खाली आणि आला. अशाच स्वरूपाचं हे उदाहरण आहे. डोळ्यात साचलं का? मागाचं वेगळं हे वेगळं आहे ते. याची मेथड वेगळी आहे. नियम काय सांगतोय? तर तेच काम बघा. तेच काम शब्द आला की मला माहिती आहे पहिला भाग वर घ्यायचा आहे. आता पहिल्या भागात कोण कोण आहे सांगा माहिती आहे का? 6 आहे, 8 आहे आणि 24 आहे. तिघ पण वर घेणार आहे बघा. कधी किंवाच्या आणि आणीच्या प्रकारात वर घेणार आहे. पण त्याच कामामध्ये खाली कोणतरी आणायचंय ना, तो कसा आणायचा आहे का आता? तो आणण्यासाठी बाळांनो हा जो भाग आहे का नाही किंवाचा आणि आणीचा यांचा करायचा तिरकस गुणाकार. कसं बघा आता? त्यांनी दिले 6ला 8 दिलाय आणि 7ला 12 दिलाय का नाही? ऐका. काय? 6ला 8, 7ला 12. तर आपण यांचा करायचा तिरकस गुणाकार. 12 सक 72 आणि 7 8 56 आणि या दोघांची करायची बेरीज. असा हा किस्सा आहे बरं का? यांचा करायचा तिरकस गुणाकार आणि त्यांची बेरीज. बघा बरं किती येते? 128 येते का? आणि याला धरून इकडं आणा. एवढाच प्रकार वेगळा आहे. आणा 128 ला. बघा आता परत एकदा. कुठनं 128 आणलाय नीट बघा. किंवा आणि मध्ये मी केलाय तिरकस गुणाकार आणि त्यांची केली बेरीज. लावा भाग चला. किती लावू? किती लावू? 12 4 चालवू का? बरं चला. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 दुने 8. अजून कशात लावू सांगा? 8 चालवू का? 8 त्रिक 24, 8 चौक 32. परत बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बे त्रिक 6. आणि का एवढंच उरलं या? 3 त्रिक काय रे? 9 दिवस. संपलं उत्तर. दिवस लागतील. लक्षात कसं ठेवणार आहे? फक्त बाळांनो किंवा आणि आणीचा तिरकस गुणाकार करायचा आहे. कुठं नाही कळलं सांगा? कळलेलं नाही. टाटा बाय बाय. तर बघा आला का किंवाचा आणि आणीचा प्रकार? काय ठरलंय? पहिला भाग जसा आहे तसा वर घ्यायचा. या आता तिरकस गुणाकार 4 आणि 6 आणि दुसरं कोण दिले? 12 आणि 6. सांगा चला. 6 चोक 24 अधिक 12 सक 72. करा बेरीज 96 का? आणा 96 ला इथं. लावा भाग चला. किती चलावू? 12 एके 12, 12 8 96, 4 एक 4, 4 दुने 8. बरोबर आहे की? बे एक बे, बे त्रिक 6. संपलं. किती दिवस लागतील रे कार्यकर्त्यांनो? 3 दिवस. काय दम आहे सांगा बरं? तुम्ही म्हणता लय पुरुष आणि स्त्रियांचं असलं उदाहरण अवघड असतं या. संपलं. ठीक आहे. पण कुणा कुणाला हे उदाहरण कळलं नाही सांगा बरं? चला एवढं एक उदाहरण तुम्ही मला करून दाखवा चला. याच टाईपचं आहे बरं का? किंवा आणि आणीचं. बघा बरं जमतंय का तुम्हाला? किंवा आणि आणीचा प्रकार आहे.
चला कार्यकर्त्यांनो या. चला किंवा आणि आणीचा प्रकार आहे. पहिला भाग जसा आहे तसा लिहिला, छेद या एका बाजूला करा तिरकस गुणाकार. 10 आणि 12 आहे, 15 आणि 6 आहे. करा 10 सख्ख 60 अधिक 15 आणि 12चा गुणाकार किती 180 का? बघा बरं येतोय का? 180 आणि करा बेरीज. 180 आणि 12 किती रे? 240 येते का बघा. 180 आणि 60 आणा 240 इथं लावा भाग, संपलं उत्तर. एका शून्याला 1 शून्य गेला, 12 एके 12, 12 दुने 24, बे एक बे, बे पंच 10. बघा बरं काय राहिलं? फक्त 5 दिवस. संपलं. कुठं नाही कळला सांगा बरं. 2 प्रकार मी तुम्हाला शिकवले, कुठं कळलेले नाहीत सांगा. आता मात्र अजून एक अशाच प्रकारचं उदाहरण आहे. बघा बरं सुटतंय का तुम्हाला? चला सेम टू सेम आहे बघा. किंवा आणि आणीचा प्रकार आला. पहिला भाग जसा आहे तसा लिहून घ्या. 4 6 आणि 20. ठीक आहे. चला या तिरकस गुणाकाराकडे. 4ला 6, 6ला 11 असंच ना. ठीक आहे. चला 11 चौक 44, 6 6 36 करा रे बेरीज किती? 6 4 10 4 8 80 का रे? 80. या 80ला घेऊन इकडे चला म्हणा पाडा. चला कितचा म्हणू? शून्याला 0 गेला, 4 1 4, 4 2 8, 2 ला 2 कॅन्सल. जाग्या उत्तर काय मिळालं रे? 6 दिवस. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. अशा प्रकारे बाळांनो हा आपला प्रकार झाला कोणाचा? किंवा आणि आणीचा. आता डोळ्यामध्ये 7वा तिसरा प्रकार आलाय. आता काय खरं नाही. आता तिसरा प्रकार आलाय तो डोळ्यामध्ये 7वा. काय असते ऐका. 2 वेळा क्रिया आली बघा. 4 पुरुष 10 स्त्रिया 15 दिवसात करतात. परत 11 स्त्रिया तेच काम, सॉरी 7 पुरुष, 7 पुरुष 11 स्त्रिया तेच काम 10 दिवसात करतात. बघा बरं का. किंवा आलेला नाही. 2 वेळा क्रिया आहे आणि प्रश्न विचारलाय काय? 65 स्त्रियांचा. कळतंय का बघा. प्रश्न विचारलाय 65 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता जरा त्यांनी काय केलंय माहिती आहे का? त्याने अडचण अशी केली की तुम्हाला वरचा नीट माहित नाही पण खालचा माहिती आहे की 65 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील. ते फक्त तुम्हाला वरचे 2 जण आणायच्यात ते तुम्हाला माहित नाहीत. आणि तुम्हाला तर यांनी 2 वेळा क्रिया केल्या. मग त्या 2 वेळा क्रियेला बदलायचं आहे आणि वरती 2 जण आणायचे. ऐका त्याला एक काम काय सांगतो ते ऐका. बघा आता काय. तर पहिल्या भागातला जो दिवस आहे का हे पोरांनो, पहिल्या भागातला जो दिवस आहे का, तर पहिल्या भागातल्या दिवसानं त्या दोघांना गुणायचं. ते कुणाकुणाला माहिती आहे का? बघा ह्या 15नं दोघाला गुणा. 15 चोक काय रे? 60. 15 चोक काय? 60 आणि 15 10 काय? 150. मग पहिल्यांदा तुम्ही कुणाला गुणले? 15 10 पुरुषाला. पुरुषाला गुणले. आणि दुसरं तुम्ही गुणले कुणाला? स्त्रियांना. बघा तुम्ही काय म्हणतोय. मिटवा लागणार ना आपल्याला तितकं मोठं. मग दिवसानं दोघाला गुणलं. सेम दुसऱ्या भागात काय? 10 दिवसात. मग 10ने दोघाला गुणा, 10ने त्याला गुणा. 10 7 70, 10 7 70 आणि परत 10 आणि 11 110. कळतंय का बघा. आणि यांची करायची वजाबाकी, यांची करायची वजाबाकी.
आणि मग सांगा आता बरोबर वजाबाकी किती येईल बघा. 60 आणि 70ची वजाबाकी, वजा चिन्ह देऊ नका. 60 आणि 70ची वजाबाकी काय आहे? 10. पण हे 10 कोण आहेत रे? पुरुष. आणि बरोबर करा यांची वजाबाकी. 40 कोण आहे? त्या स्त्रिया. कळतंय का बघा. आणि मग मला सांगा आता, हा 10 पुरुषाला गुणाकार आहे, पलीकडे जाऊन काय होईल? भागिले. म्हणजे इथं पुरुष बरोबर काय आले सांगा बरं? 4 काय स्त्रिया. असा हा आपल्याला भाग मिळाला. म्हणजे जिथं पुरुष दिसल तिथं 4 स्त्रिया ठेवायच्या. पण किती पुरुष थोडक्यात? 1 पुरुष. हे तुम्ही काम करून घ्यायचं. कळलं का सांगा. हा प्रकार असा आहे की पुरुष माहीत झाला, एका पुरुषाला 4 स्त्रिया म्हणायचं. 2 पुरुषाला 8 स्त्रिया, 3 पुरुषाला 12 स्त्रिया असं. आणि आता खऱ्या अर्थानं वर या. त्यावर आता आता तुम्हाला 2 भाग दिल्यात. या पहिला भाग आणि दुसरा भाग, या दोघांपैकी कोणत्याही एका भागामध्ये किमती ठेवायच्या. काय? एका पुरुषाला 4 स्त्रिया म्हणायच्यात. मग तुम्ही सांगा बरं, मी पहिल्या भागात येतो. जर एका पुरुषाला 4 स्त्रिया म्हटला तर 4 पुरुषाला 4 चूक 16. म्हणजे या 4 पुरुषांना आपण 16 स्त्रिया म्हणू शकतो. कळतंय का बघा. म्हणू शकतो ना आपण. आणि आता सांगा बघा, स्त्रिया स्त्रिया आल्या का? आणि मग या दोघांची बेरीज करा. 16 आणि 10 काय रे? 26. कळतंय का? मग 26 स्त्रिया 15 दिवसात करतात. हा भाग आलं तुम्हाला उत्तर. आता बघा बरं किती भारी प्रश्न आहे. कुठं नाही कळलं सांगा. म्हणजे हे जर आपण काम काढलं, हे हे काढल्यानंतर वरती जायचं आणि त्या पुरुषाच्या ज्या स्त्रिया ठेवायच्या. आणि दोन्ही स्त्रिया झाल्या ना, म्हणून बघा त्यांची मी बेरीज केली. लावा भाग. आलं तुम्हाला उत्तर. 13चा लावू का? 13 दुने 26, 13 पाची 5 65, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 दुने काय रे? 6 दिवस. संपलं उत्तर. अशा प्रकारे या उदाहरणात 65 स्त्रिया 6 दिवसात ते काम पूर्ण करतील. बघा कुठं नाही कळलं सांगा. 3 टप्पे आहेत बनवण्याच्यात. 3 टप्प ओळखायचं कसं ते बघा. 2 वेळा क्रिया दिलेली जाते आणि प्रश्न एकाचा विचारतात. 7वा. आणि मग मी हे असं काम करून घेतलं, गुणाकार करून, आणि एका पुरुषाला 4 स्त्रिया म्हटल्या. हे पहिलं काम. दुसरं काम काय? याला घेऊन मी वर गेलो, किमती ठेवल्या, आणि बघा तिसरा भाग आपण असा केला तो पहिल्यासारखाच आपण करत होतो. अजून घेऊ आपण, चला चांगलं समजेल तुम्हाला. एकच घेणार एवढा, आता जास्त घेतलं की तुम्हाला कळणार नाही म्हणून. ओळखायचं कसं सांगा. बघा पहिला भाग आणि बघा दुसरा भाग, असे 2 भाग दिल्यात आणि प्रश्न विचारलाय एकाचा, 10 मुलांचा. म्हणजे तुम्हाला कळलं की 10 खालचा माहिती आहे, फक्त वरचे दोघं माहित नाहीत. वरचे दोघं माहित नाहीत, पण तरी पण माहिती आहे बायांनो. 6 पुरुष 4 पुरुष 6 मुले एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर मग 8 सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकताय. फक्त अडचण आहे पहिला अंक कसा आणायचा. तो काय कळलं मी? पहिला अंक कसा आणायचा याच्यासाठी का याला बदलावं लागणार आहे. एवढंच काम करायचं. बघा बरं या आता एका बाजूला या. काय म्हटलंय बघा. 4 पुरुष आणि 6 मुले एक काम 8 दिवसात करतात. काय का? या दिवसानं दोघाला बरं कुणाबर दोघाला पण गुणायचं हो ना. 8 चोक 32 आणि 8 सक 48. कळतंय का बघा. हे तुमचे पुरुष आहेत आणि ही तुमची मुलं आहेत. कळलं का? दुसऱ्या भागात पण गुणा. 10 दिवसाने गुणा दोघाला. 10 ने पुरुषाला गुणा 30 आणि 10 ने मुलांना गुणा 70. आणि करा बर यांची वजाबाकी करा. बुका येते. 32 आणि 30 ची वजाबाकी काय? 2 पुरुष. आणि 48 आणि 70 ची वजाबाकी बघा किती येईल.
22 का? 22 मुलं. आणि तुम्हीच सांगा आता, 2 पलीकडे जाऊन भागिले झाला म्हणजे 11. म्हणजे पुरुष बरोबर काय? 11 मुलं. पण एक पुरुष म्हणायचा बरं का? कळलं का बघा? आता झालं, संपलं, उत्तर संपलं. उत्तर संपलं बाळांनो. एका पुरुषाला 11 मुलं म्हणले का नाही? या पहिल्या भागात मग एका पुरुषाला जर 11 मुलं, तर 4 पुरुषाला 11 चोक 44. कळलं का? याला 44 मुलं म्हणणार. उदाहरणातच ठेवा आणि मग सांगा, मुलांची बेरीज 44 आणि 6 किती रे? 50. घेतला मी 50. चला संपलं उत्तर मग. 50 ला 8 दिवस तर 10 ला किती? कुठं नाही कळलं सांगा. 10 वर भाग, संपलं उत्तर. 10 एके 10, 10 पाचशे 50, 8 पंचे काय 40 दिवस लागतील. किसको नाही कलिया सांगा बरं. किती भारी प्रश्न आहे सांगा बाबा. कुठं नाही कलाला. ठीक आहे, समजून घ्या बघा काय चाललंय बघा नीट. चला बाळांनो, झालं का? या आता बाळांनो, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा शेवटचा प्रकार बघतोय. चौथा प्रकार. याच्यामध्ये बाळांनो पुरुष आणि स्त्रियासारखंच आहे. फक्त लक्षात ठेवा की येणार आहे कसं. आता जर तुम्ही नीट विचार केला तर आता बाळांनो 3 वेळा क्रिया आली. बघा ना, 4 पुरुष 6 मुले 5 दिवसात, 6 पुरुष 4 मुले 4 दिवसात 2 वेळा. पण तिसऱ्या भागात आता एकटा नाही आलेला, परत क्रिया तीच आली. 8 पुरुष 12 मुलांना. बघा, म्हणजे ओळखायचा कसा प्रकार आहे सांगा बरं. तर मी याला नाव दिले ओळखायचा प्रकार कसा. तर क्रिया किती वेळा? 3 वेळा असं म्हणायचं. 3 वेळा क्रिया आली. कळतंय का बघा. आता आपल्याला त्याच कामाचा प्रकार आहे. सगळ्याला माहिती आहे वर आसन खाली असं असतं या. पण एवढं सगळं करण्यासाठी जरा डेंजर झोन आहे हा. कसा करायचा ऐका. तर मागाच्या सारखं आपण थोडस करूया. या पहिल्या भागात फक्त पहिल्या आणि दुसऱ्या भागात गुणायचंय बरं का. कारण हा प्रश्न विचारलाय, ह्याला नाही काय हात लावायचा. सांगा, 5 दिवस आहेत, मग 5 ने गुणा दोघाला. 5 चोक 20 बरोबर काय सांगा? 5 सक 30. म्हणजे याला म्हणायच्यात पुरुष, याला म्हणायच्यात मुलं. कुठे नाही कळ सांगा. पहिल्या भागात. या दुसऱ्या भागात 6 पुरुष 4 मुले 4 दिवसात गुणा 4 ने. 4 सख 24 आणि 4 चोक 16. आणि तुम्हीच म्हणताय यांची करायची वजाबाकी. करा मग. 20 मधनं 24 गेले किती रे? 4. हा झाला 4 पुरुष आणि तिकडे किती रे? 14. 14 काय? 14 काय रे? मुलं. बरोबर आहे. आता खरं सांगा, 4 ने 14 ला भाग जाईल का रे? नाही जाणार. राहू द्या तसाच. काय म्हणतोय? राहू द्या तसाच, काय अडचण आहे. 4 पुरुषाला 14 मुलं म्हणू आपण. काय अडचण आहे तो? काय अडचण काय तो म्हणू आपण. चला नका पॉईंट मध्ये उत्तर घेऊया.
4 पुरुषाला 14 मुलं आपण म्हणूया. आणि एक काम करा मग आता. आता याला घेऊन मगाशी ठरल्याप्रमाणे वर जायचंय. पण पहिल्या भागात जायचं या. मग पहिल्या भागामध्ये या. मग पहिल्या भागामध्ये 4 पुरुषाला आपण बदलूया. 4 पुरुष म्हणजे 14 मुलं. आणि ऑलरेडी तर 4 पुरुष आल्यात. म्हणजे डायरेक्ट 4 पुरुषाला काय म्हणा 14 मुलं. झाली ही झाली 14 मुलं. कळतंय का बघा. कळलं का. आणि मग ऐका मुलं मुलं आली का सांगा 14 आणि 6 किती झाले 20. 20 मुलं 5 दिवसात करतात. वरचा तर भाग मिळाला बाबा मला. मला वरचा भाग मिळाला. कुठं नाही कळलं सांगा. आता ऐका. आता मधल्या भागाची काय गरज नाही. कारण पहिल्या किंवा दुसऱ्या पैकी कुठेतरी किंमत ठेवायची असते. आपण एका जागेवर ठेवली की आता खाली कोण आहे जो प्रश्न विचारलाय तो. तर मधली क्रिया घेऊ नका. मग प्रश्न का आहे त्याच कामासाठी 8 पुरुष आणि 12 मुलं. पण इथं बी अडचण काय झाली या वेगवेगळं आलं या. बदलावं लागेल ना. बदलावं लागेल ना. इथं सुद्धा बदलायचं आहे. 8 पुरुष बघा इथे या. 4 पुरुषांना 14 म्हणताय. 8 पुरुषांना 4ला 14 तर 8ला 28. कळतंय बघा. एकदम एकदम 4 पुरुषांना 14 तर 8 पुरुषांना काय रे 28 मुलं म्हणायची. आणि आले का मग मुलं मुलं करा बेरीज मग. 28 आणि 12 किती 40 का. तर 40 ला किती काढा उत्तर. संपलं. संपलं की 20 एके 20 20 दुने 40 आणि 5 ला 2 ने भागा 2.5 दिवस लागतील. कुठं नाही समजलं सांगा. कुठं नाही समजलं बघा. लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या. ओके चला. आणि शेवटचं एक म्हणजे आपलं हे आजचं प्रकरण संपतं या बाळांनो. सेम टू सेम आहे. ओळखायचंय कसं क्रिया 3 वेळा आली बघा. आली का 1 2 आणि 3. 3 वेळा क्रिया आली की चला पहिलं काम मिटवा आपण या बरं. इकडचं मिटवा. काय गुणायचं या दिवसाने या. मग दिवसाने दोघांना गुणा. 5 ने 15ला 15 5 75 आणि काय रे 20 5 100. याला म्हणायच्यात माणसं आणि याला म्हणायच्यात मुलं. माणसं म्हणजे पुरुष बर का. पहिल्या भागात गुणलं दुसऱ्या भागात गुणा 4 ने 18 चोक 72 आणि इकडं 31 ला 4 ने गुणा 124 येईल बघा. ठीक आहे. आणि करा बर यांची वजाबाकी करा बर. बघा 75 मधनं 12 गेले किती 3 का या 3 माणसं बरोबर काय रे 24 मुलं. आलं का बघा. पण आता भाग जातोय का नाही रे. मग भागा की पलीकड 3 ने म्हणजे एका माणसाला 8 मुलं म्हणायची. संपलं. चला आलं उत्तरच आलं बघा आपल्याला आता. एका माणसाला 8 मुलं म्हणायची. या आता 2 जागा किमती ठेवायच्या आहे. अगोदर पहिल्या भागात एका माणसाला 8 म्हणा. एका माणसाला जर 8 म्हणलं तर बघा 15 माणसांना एकाला 8 तर 15ला 15 8 120 बघा बर 120. 120 काय झाली मुलं आणि ही 20 मुलं म्हणजे 140 का. या मग 140 कुठं आणला हा मुलांची बेरीज केली. 140 मुलांना 5 दिवस लागतात. ठीक आहे. तर मधला भाग सोडून द्यायचा डायरेक्ट प्रश्नात घुसायचं या. तेच काम 9 माणसे ऐका ना. एका माणसाला 8 मुलं 9 माणसाला
नाव वाटतं काय रे 72. नाव वाटतं 72. कळलं का? आणि मग 72 मुलं आणि ते 28 मुलं, करा बरं त्यांची बेरीज. बघा 72 आणि 28 किती? 100. या 100ला किती? लावा भाग. संपलं उत्तर. शून्याला शून्य गेला. 5 एके 5, 5 दुने 10, बे एक बे, बे 7 14. संपलं. किती दिवस लागतील बाळांनो? तर 7 दिवस लागतील. कुठे नाही कळलं सांगा बाळांनो. एक एक सांगू, हे चारही प्रकार इतके महत्वाचे आहेत का नाही? चारही प्रकार. तर मग तुम्ही महत्वाचं काय माहितीये का? डोळ्यात साचवायचं या की नेमकं असं आलंय की मला असं करायचंय, असं आलंय की मला असं करायचंय. त्यामुळे बाळांनो माझं सांगणं असं आहे, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. एक मार्काने हमखास पुढे जाणार आहे. बऱ्याच महाराष्ट्रातल्या पोरांना हा प्रकार अवघड जातो, अवघड जातो. तर मग तुम्ही एकदा का डोक्यात आयडिया लावली की काय अवघड नाही, तुम्ही 100% एक मार्काने सगळ्या पुढे जाणार आहे. तर बाळांनो आजच्या पुरते एवढंच. उद्या परत आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.